आज आमच्या घरी एक स्पेशल जेवणाचा बेत होता. काय जेवण होतं आणि कोणासाठी बनत होतं हे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये समजेल. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल. तर इथे पप्पांनी मला नारळ फोडून दिला होता आणि मी त्याच्यामधलं खोबरं काढत होती. तर माझं काम होतं मसाला वाटून द्यायचं. तर ते मी करत होती आणि इथे माझा भाऊ माझी मस्करी करत होता आणि पप्पा पण त्याची मजा घेत होते. तर हसी मजाकमध्ये अशी कामं चालू होती आमची. तर हा आहे माझा लहान काका जो आज कुक बनलेला आहे. कोणाची तर मेहनत कोणतरी काम करणार. काय मेहनत तरी फोडायची मेहनत. हे बघा दक्षू पिल्लो. हे बघा असं लाईट बंद करतो आम्ही. हे आमचा कुक आहे. अशा पद्धतीने वजडी कलेजी काय तर होतंय. हा दक्षू आहे. हाय बोल. पुढचं काय सांग की काहीच नाही. तर इथे माझा लहान काका जेवण बनवत होता. मुंडी डोक्याचं काहीतरी डिश बनवत होता. ही मी फर्स्ट टाईम बघते आणि खाणार पण फर्स्ट टाईम आहे. तर रणजितच्या बायकोची डिलिव्हरी झाली तर तिच्यासाठी हे स्पेशली बनत होतं. बाळंतीण बाईला पहिली टाईम हे जेवण द्यायचं असतं सासरच्या लोकांनी, असं काहीतरी पद्धत आहे आमच्या घरामध्ये. मला पण फर्स्ट टाईमच समजली. तर त्यासाठी हे जेवण बनत होतं. तर इथे सगळीजण सगळ्या कामांना मदत करतात. आमच्या घरी जेंट्स लोक जेवण बनवतात. ही काय फार मोठी गोष्ट नाही, कारण ही खूप कॉमन गोष्ट आहे. सगळेच काका म्हणजे जेवण बनवतात. माझे पप्पा पण बनवतात. उड्या मारायचं नाही. बघतो तू लाईक करतो का नाही मग ते मग हे बघतो रील्स बघतोस तू. मी व्हिडिओ पण टाकते ना. नमस्कार, मी मनश्रीच लाईफमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. तर मी आता आहे माझ्या माहेरी. मी तिकडेच होती माझ्या सासरी. आजच आली मी दुपारी. भाऊ गेला होता आणायला. भाऊ आणि पप्पा पण आलेत. आता बरेच दिवस व्हिडिओ आले नाहीत. त्याचं रिझन हे आहे की भावाच्या बायकोची डिलिव्हरी झाली. तिला मुलगा झाला आहे. तिकडे थोडीशी धावपळ होती. हॉस्पिटलमध्ये गेलेली, म्हणजे तिची ज्या दिवशी डिलिव्हरी झाली त्या दिवशीचा पूर्ण दिवस मी हॉस्पिटलमध्ये गेलेली. त्यामुळे थोडासा व्हिडिओ वगैरे बनवायला जमलं नाही. कारण आणि त्याच्यानंतर मम्मी वगैरे आली आणि किडनी स्टोनचा त्रास असल्यामुळे तो मध्ये दर 2 ते 3 दिवसांनी किंवा 1-2 महिन्यानंतर असा त्रास तो कंटिन्यू चालू राहतो. त्याच्यामुळे ते नाही जमलं. आणि त्याच्यानंतर मम्मी आली. मग वर्षभराचं तिखट वगैरे साठवणीचा मसाला वगैरे बनवायचा होता. त्याचं काम अजून पण चालूच आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये व्हिडिओ बनवायचं राहून गेलं. मग बाळाची 5वीचा कार्यक्रम झाला. तोही व्यवस्थित पार पडला कार्यक्रम. तर आता झाले आज 13-14 दिवस झाले आज डिलिव्हरी होऊन. बाळ पण व्यवस्थित आहे. बाळाची आई पण व्यवस्थित आहे. नॉर्मल डिलिव्हरी झालेली आहे इथं बेळगावलाच. ती आता तिच्या माहेरी आहे. आणि आज सकाळी पप्पा आणि भाऊ आले बाळाला पाहायला, कारण डिलिव्हरी झाल्यापासून ते लोक आले नव्हते. तर आत्ता 5-5:15 झालेत आणि घरातले सगळेजण बाळाला बघायला परत गेलेत. म्हणजे मम्मी पण गेले आणि माझा छोटा काका पण इकडेच आहे. त्याच्या घराचं काम चालू आहे त्यामुळे तो इकडेच आहे. तर छोटा काका, त्याचा मुलगा, मम्मी, पप्पा, माझा भाऊ रणजित आणि ग्रेशू असं सगळेजण आता गेलेत तिला बघायला आणि बाळाला बघायला. आणि जातेवेळी काहीतरी म्हणजे मुंडी डोक्याचं काहीतरी बनवून घेऊन जायचं असतं बाळंतीण बाईला, असं म्हणे सासरच्या लोकांनी फर्स्ट टाईम. तर ते पण घेऊन गेलेत, आणलं. आणि धाकला म्हणजे माझा छोटा काका आहे त्यांनीच बनवला. आम्ही त्याला धाकला काका असं म्हणतो लहानपणापासून. आमच्या भागाला हे कॉमन आहे. म्हणजे हा वर्ड आता बऱ्याच लोकांनाही माहीत नसेल. तर लहान काका जो आहे माझा, तो ह्या सगळ्यामध्ये एक्सपर्ट आहे. त्यांनीच बनवलं ते सगळं. आणि ती लोक आता गेलेत. बघूया आता कधी येतात. आता घरी मी, आत्या आणि आई आहे. इकडे आजूबाजूला खूप जास्त आवाज चालू आहे मुलांचा, लेडीज वगैरे काय काम चालू आहे सगळ्यांचं. तर मी आत्ता टेरेसवर आली होती. कंटाळा आला. असं घरातलं सगळं आवरलं आणि आता थोडंसं हवेला बसावं आणि व्हिडिओ पण स्टार्ट करावं म्हटलं. पण दुपारी मी आल्यानंतर जेव्हा काका माझं जेवण बनवत होता, म्हणजे ते मुंडी डोक्याचं जे बनवत होता, तेव्हा मी थोडंसं शूट घेतलं आहे. ते मी पुढे अटॅच करेन. तर तेही तुम्ही बघा. आणि व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण खरंच खूप मेहनत लागते हे सगळं करायला. तर चला आता खाली जाते
आणि चहा वगैरे बनवते. आम्ही मस्तपैकी चहा घेतो तिघीजणी. ते लोक केव्हा येतात बघायचं. थोडासा स्वयंपाक करायचा, म्हणजे भात लावायचं आहे आणि भाकरी करायच्या आहेत. बाकीचं सगळं झालेलं आहे. आता जस्ट किचनवरचं सगळं आवरलं आहे मी. थोडीशी भांडी आहेत. आता चहा ठेवला आहे, चहा घेते आणि मग भांडी एकदमच घासते. बाहेरचं पण सगळं मी आवरलं आहे. चहा ठेवला आहे. 100 रुपये अर्धा किलो काय 80 रुपये अर्धा किलो दे. तर चहा झालेला आहे. आत्याला आणि आईला दिला मी बाहेरच चहा. तर मी पण चहा घेते, चहासोबत ब्रेड खाते आणि मग त्याच्यानंतर आत्या आणि मी स्वयंपाक करणार आहे. म्हणजे भात लावणार आणि मग भाकरी करणार. चिकनचं पण आहे, पण ते फक्त शिजवून ठेवलेलं आहे, फोडणी मारायचं आहे. पण ते नंतर तात्या किंवा पप्पा बनवतील येऊन. तर फक्त आम्ही भात लावायचं आहे आणि भाकरी करायची आहेत. एवढं काम मला सांगून गेले. तर आम्ही दोघीजणी करत होते. चला मी चहा घेते. इथं सगळ्यांनी आम्ही छान जेवण केलं एकत्र. पप्पा वगैरे सगळेजण 6:30 पावणे 7पर्यंत घरी आले होते. त्याच्यानंतर खूप गप्पा गोष्टी झाल्या. त्याच्या अगोदरच माझा आणि आत्याचा स्वयंपाक झाला होता, जो काही शिल्लक होता तो. घरी आल्यानंतर पप्पांनी चिकन बनवलं. सगळ्यांनी एकत्र छान जेवण केलं आम्ही. अर्धी लोकं किचनमध्ये बसलेली, अर्धी बाहेर बसलेली, थोडी येतच होती. तुम्हाला व्हिडिओमध्ये थोडीफारच दिसली. जेवढं पॉसिबल होतं तेवढं मी दाखवलं. अजून पण थोडं कॅमेरा फ्रेंडली नाही आहेत माझ्या घरचे, त्यामुळे मी खूप जास्त त्यांना व्हिडिओमध्ये नाही घेऊ शकत. जितकं मला पॉसिबल होतं, जितकं घेणं शक्य आहे तितकं मी घेते व्हिडिओमध्ये त्यांना. तर जेवण वगैरे झालं, छान गप्पा गोष्टी झाल्या. त्याच्यानंतर थोडंसं काम होतं, मसाला वगैरे बनवायचं. तर ते आत्या त्याचं प्रमाण बरोबर मला सांगत होती, मी विचारत होते तिला. तर ते काम चालू होतं आमचं. सगळीजण सगळ्या कामात मदत करतात माझ्या माहेरी. तर ही गोष्ट मला खूप भारी वाटते. हे काम लेडीजनं केलं पाहिजे, हे जेंट्सनं असं काही नसतं माझ्या घरी. तर हे खूप भारी आणि प्लस पॉईंट आहे तो माझ्या घरचा. तर अशा पद्धतीने आजचा आमचा दिवस गेला. तर आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. ही लोक त्यांची काहीतरी मस्ती चालू आहे. तर आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. परत भेटू एक छानसा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट. तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक शेअर कमेंट करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करायला अजिबात विसरू नका.